न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। रोबोटिक्स स्टुडिओमुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढणार। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे। जिल्हा परिषदेच्या दाभाडी शाळेत रोबोटिक्स अँड AI स्टुडिओचे उद्घाटन। नाशिक दिनांक 25। जिल्हा परिषदेच्या दाभाडी शाळेत कार्यान्वित केलेल्या रोबोटिक्स अँड AI स्टुडिओमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे। प्रत्येक तालुका स्तरावर अशा प्रकारचे लॅब कार्यान्वित करून नाशिक जिल्हा परिषदेने राबवलेला सुपर 50 उपक्रम राज्यात राबवण्यात येईल, असं प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे। जिल्हा परिषद नाशिक, शिक्षण विभाग मालेगाव आणि ग्रामपालिका दाभाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी जिल्हा परिषदेच्या शाळेत रोबोटिक्स आणि AI मेकर स्टुडिओचं उद्घाटन मंत्री श्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सरपंच प्रमोद निकम, माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी भास्कर कनोज, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील आदी उपस्थित होते। मंत्री श्री भुसे यांनी म्हटलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असते आणि अशा लॅबमुळे विद्यार्थी संशोधनाकडे वळू शकतील आणि त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला कृतिशीलतेची जोड मिळणार आहे। राज्यात सुपर 50 उपक्रम राबवण्याबरोबरच क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्याची संधी देण्यात येईल। या लॅबच्या पाहणीसाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी भेट देतील, त्यामुळे दाभाडी ग्रामपंचायतीवरील जबाबदारी वाढलेली आहे, असंही मंत्री श्री भुसे यांनी म्हटलं आहे। श्रीमती मित्तल यांनी म्हटलं आहे की राज्य शासनाने 2047 मध्ये विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य निश्चित केलं आहे। शालेय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली ही लॅब उपयुक्त ठरणार आहे। जिल्ह्यात 13 लॅब आहेत। या लॅबमध्ये 9 प्रकारची दालने आहेत। विशेष करून यात भविष्याचे नियोजन लक्षात घेऊन AI बद्दल माहिती देण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातील विविध विषय सोडवण्यासाठी या लॅबचा उपयुक्त वापर होणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे। त्र्यंबकेश्वर येथील ऑनलाईन दर्शनाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। फसवणूक करणारे आरोपी मंदिर व्यवस्थापनाचे असल्याचा खोटा दाखला दाखवत 200 रुपये शुल्क घेऊन ऑनलाईन दर्शनासाठी बोगस वेबसाईटवरून तिकीट देत होते। वास्तविक मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवर अथवा काउंटरवर तिकीट उपलब्ध आहे आणि या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बगले आणि मंदिर समितीचे उपाध्यक्ष तथा न्यायमूर्ती लिपू भुजबळ यांनी तपासाची मागणी केली आहे। तपासादरम्यान 5 व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून त्यांनी 200 ते 1000 रुपयापर्यंतचे शुल्क घेतल्याचं निष्पन्न झालेलं आहे। फसवणूक करणाऱ्या टोळीने मोबाईल, ईमेल आणि फेक वेबसाईट वापरून सुमारे 5000 भाविकांची फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आरोपींची नावे दिनेश उर्फ फनी उर्फ प्रकाश इसमनाम नाशिक, सुनील जाधव नाशिक, संजय बोकडे नाशिक, शंकर गायकवाड नाशिक, उमेश मोरे नाशिक। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 102/2025 अन्वये कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी आवाहन केलं आहे की दर्शनासाठी अधिकृत माध्यमांद्वारेच बुकिंग करावे आणि फसवणूक करणाऱ्या लिंकपासून दूर राहावे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। आषाढी अमावास्येला नाशिक जिल्ह्यातील सिद्धपिंपरी येथे नशामुक्ती आणि सामाजिक एकोप्याची अनोखी परंपरा।
नाशिक जिल्ह्यातल्या सिद्धपिंपरी गावामध्ये आजच्या आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्यानिमित्त मलिदा अमावास्या साजरी करण्याची आगळीवेगळी प्रथा असून या उत्सवामध्ये गावातील सर्व जाती धर्माचे पंथाचे सर्व वयोगटातील आबालवृद्ध स्त्री पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. ग्रामदैवत असलेल्या सप्तसिद्ध महाराज समाधी परिसरात होणाऱ्या मलिदा अमावास्या सोहळ्यासाठी गावातील घराघरातून आधी गहू गोळा केले जातात. त्याचे पीठ तयार करून परत गावातील घराघरात वाटले जाते. गावातील महिला त्याच्या पोळ्या तयार करून महोत्सवाच्या ठिकाणी आणून देतात. त्यानंतर तूप आणि गुळाच्या साहाय्यानं गोड मलिदा प्रसाद बनवण्यात येतो. गावातील हनुमान मंदिरापासून वाजत गाजत हा प्रसाद सप्तसिद्ध महाराज समाधीपर्यंत आणल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंचांच्या हस्ते समाधीचं पूजन करून नैवेद्य अर्पण करून मग हा मलिदा प्रसाद गावकऱ्यांना वाटण्यात येतो. गावातील प्रत्येक गावकरी आबालवृद्ध हा प्रसाद घेण्यासाठी आतुरलेले असतात. आपल्या जीवाचा आटापिटा करून प्रसाद मिळवण्याचा प्रयत्न करतात. हा मलिदा अमावास्येच्या सोहळ्यामध्ये गावातील हिंदू मुस्लिम बांधवांसह सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. सिद्धपिंपरी गावात मंदिर आणि मशीद एकाच परिसरात असल्याने या परिसराला एक धार्मिक सलोख्याचं महत्त्व आहे. इतर अनेक ठिकाणी आजचा आषाढी अमावास्येचा दिवस हा गटारी अमावास्या म्हणून पाळला जातो. अनेक ठिकाणी मद्यसेवन आणि अन्य गैरप्रकार होतात, परंतु सिद्धपिंपरी गावामध्ये अनेक वर्षांपासून आजच्या दिवशी नशाबंदी पाळून दारू अथवा कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केले जात नाही. तसेच मांसाहारही शिजवला जात नाही असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. संध्याकाळी मलिदा अमावास्येच्या निमित्ताने केवळ गावातीलच नव्हे तर पंचक्रोशी ते नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येऊन मनोभावे पूजा करतात. यामध्ये सर्व वयोगटातील महिलांचा देखील मोठा समावेश आहे. सिद्धपिंपरी गावातील या अनोख्या परंपरेचे प्रशासकीय तसेच विशेषतः पोलीस दलातून देखील मोठे कौतुक केले जात आहे. कारण या गावामध्ये आजच्या दिवशी मद्यप्राशनासारखे अनुचित प्रकार न होता सलोख्याचे वातावरण ठेवले जात असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाला प्रयत्न करावे लागत नाही. मी नामदेव पण्णा ढिकले, राहणार सिद्धपिंपरी, तालुका जिल्हा नाशिक. आज आमच्या गावामध्ये सिद्धपिंपरी या गावामध्ये सप्तसिद्ध महाराजांच्या प्रांगणामध्ये प्रसाद वाटण्यात आला. तो प्रसाद आमचे गावातील हिंदू मराठा देवस्थान मंडळाच्या वतीनं मारुती मंदिरामध्ये तो प्रसाद केला गेला. तो प्रसाद करताना सर्व गावातील लोकांकडून गहू गोळा केले. त्या गव्हाचे दळण करून पीठ सर्व घरोघरी वाटलं गेलं आणि त्या पोळ्या एकत्र करून त्याचा पोळ्या बारीक करून तो प्रसाद तुपात आणि गुळामध्ये मारुती मंदिरामध्ये शिजवला गेला आणि तो प्रसाद टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपल्या सप्तसिद्ध महाराजांच्या प्रांगणात आणून सर्व धर्मीयांबरोबर तो आरती करून तो प्रसाद गावामध्ये वाटला गेला. आज दीप अमावस्या असून काही गावांमध्ये गटारी म्हणून तो सण साजरा केला जातात, परंतु आमच्या गावामध्ये दीप अमावस्याबरोबरच मलिदा अमावस्या म्हणून ही पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध अशी ही प्रथा आहे. या प्रथेमुळे आमच्या गावामधील तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात नाही. या दिवशी कोणीही व्यसन करत नाही, कोणी बी मटण मच्छी खात नाही. या दिवशी आमच्या गावामध्ये जीवितहानीसुद्धा म्हणजे पशु वगैरे मारली जात नाही. त्यामुळे गावामधील वातावरण हे खूप खेळीमेळीत राखलं जातं आणि ही परंपरा आम्ही शेकडो वर्षापासून जपलेली आहे. आमच्या पूर्वजांना पण जपली, आम्ही पण जपतोय आणि आमची पुढची पिढीसुद्धा या कामामध्ये सक्रिय सहभाग घेऊन ती प्रथा आमची जपत आहे. आणि सर्व धर्माचा त्याचा उल्लेख करा. सर्व धर्म समभावाची ही प्रथा आहे आणि या प्रथेमुळे सर्व समाजामध्ये सर्व वर्गामध्ये याचा चांगला संदेश जाऊन एकोप्याचं वातावरण गावामध्ये असतं. या एकोप्यामुळं गावाची प्रगती पण होते आणि आमचं गाव चांगलं सदन असल्याकारणानं प्रत्येक उत्सव आम्ही खेळीमेळ्याच्या वातावरणामध्ये करत असतो. आमच्या गावची यात्रासुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने करत असतो. तसेच एक गाव एक गणपती हा हे सुद्धा आम्ही जवळजवळ 30 वर्षापासून ती प्रथा आम्ही गावात केलेली आहे. कारण घरोघरी जरी गणपती बसत असले पण चौकात पण गणपती बसायचे आणि मंडळामध्ये काही वाद निर्माण होत होते. त्यामुळे आम्ही आमचे पूर्वीचे तत्कालीन सरपंच यांनी तो
निर्णय घेऊन एक गाव गणपती उत्सव चालू केला आणि तो आजपर्यंत सर्व जे काही सरपंच झाले त्यांनी तो कायम चालू ठेवला. आजही आम्ही तो येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये तो एक गाव एक गणपती हा उत्सव आम्ही साजरा एकोप्यानं सर्वांच्या सहकार्याने आणि चांगल्या पद्धतीने साजरा करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला. नाशिक जिल्ह्यातील सिद्धपिंपरी हे गाव आमचं. या गावचा मी सरपंच भाऊसाहेब ढिकले. आज मलिदा अमावस्या आणि बाहेर लोक तिला गटर अमावस्या म्हणतात, परंतु आमच्या गावात सर्व गावातून धान्य गोळा करून गावठी तुपात त्याचा गूळ मलिदा करून तो मलिदा वाटून सर्व शेकडो वर्षाची परंपरा आमच्या गावाने आजही ती जिवंत ठेवली. आणि सर्व जे बुजुर्ग लोक असतात ते मारुती मंदिरात हरिपाठ घेऊन त्याची मिरवणूक काढून सप्तसिद्ध महाराजांच्या समाधीपर्यंत घेऊन येतात. तिला आरती होती, पूजेचा मान सरपंच करतो आणि नंतर आरती झाल्यानंतर सर्व महिला असो पुरुष असो लहान बालके असो सर्वांना तो प्रसाद वाटला जातो. ही आमची शेकडो वर्षाची परंपरा आम्ही जिवंत ठेवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम मागण्यावरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या वेळी काम मागण्यावरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळतंय. वादामुळे कांद्याचा लिलाव देखील काही काळ बंद पडला होता. अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यशवंत खैरनार आणि इतर सदस्यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढत वाद मिटवण्यात आला आहे आणि काही काळानंतर लिलाव सुरळीत सुरू झाला. आणि यावेळी व्यापारी आणि हमाल कामगारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विनोद अग्रवाल यांनी नवीन लायसन्स घेत कांद्याच्या लिलावाला सुरुवात केली असता हमाल कामगार आणि विनोद अग्रवाल यांच्यात हमालांच्या कामावरून वाद झाला. झालेल्या वादानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव काही काळाकरिता बंद ठेवण्यात आला. दोन्ही गटांनी आपापल्या समस्या सभापतींसह इतर सदस्यांसमोर मांडल्या आणि सभापतींनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता यशस्वी तोडगा काढत वाद मिटवला. आणि वाद मिटल्यानंतर सभापतींसह इतर सदस्यांनी लिलावाच्या ठिकाणी समझोता केल्याने लिलाव सुरळीत सुरू झाला. मार्केटमध्ये सुरेश जैन यांचं दुकानाचं आडत दुकानाचं उद्घाटन होतं कांद्याचं. त्या ठिकाणी आम्ही त्यांना कळवलं होतं की तुम्हाला कोणते हमाल पाहिजे उद्या उद्घाटनाच्या ठिकाणी. तर त्यांनी आम्हाला तसं काही लेखी पत्राद्वारे काही कळवलं नाही, मार्केटला कळवलं नाही. आणि आमचेच संघटनेचे हमाल त्यांनी घेतले पण दुसरे घेतले होते. आता काम आम्ही त्यांनाच दिले, परंतु त्या ठिकाणी आमचा हा योगेश बोलला होता का ते काम मला द्याय असं त्याला सांगितलं होतं योगेशला की बाबा आम्ही काम तुला देऊ. ज्यांनी चालू केलं त्याचं दुकान पहिले त्यांनी इथं धुळ्या बाजारमध्ये काम करून गेलेलं आहे. पहिले पार्टनर होता, पार्टनर होऊन चुकलेला तो. तर तो विषय असा झाला यांनी काम मागितल्यानंतर विनोद शेट्टी डायरेक्ट शिवीगाळ केली आमच्या हमालांना. आणि हमालांना शिवीगाळ केल्यानंतर ती शाब्दिक थोडीशी चकमक झाली आणि तात्पुरतं एक तास दीड तास मार्केट बंद झालं. आमचा पण उद्देश असं काही शेतकऱ्यांना विचार धरणं किंवा असं काही नाही. आम्ही शेतकऱ्यांना कधी मदतच करतो आणि ह्या विनोद शेटचा फक्त उद्देश एवढा असतो जेणेकरून मार्केट कसं तरी बंद पडेल आणि हे मार्केट सगळं मोराण्याला कसं मला नेता येईल हा उद्देश ठेवून विनोद शेट कायम स्वरूपी वाद करत असतात. आता काय मागणी तुमची? आता मागणी काय नाही, आमचा विषय सगळा मिटलेला आहे. त्यामुळं आता मार्केट चालू झालेलं आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कल्याण तरुणी मारहाण प्रकरणात मानपाडा पोलिसांच्या तपासावर पीडितेची तीव्र नाराजी. तपास अधिकारी बदलण्याची पीडितेची मागणी. कल्याणमधील तरुणीला मारहाण केल्याच्या प्रकरणात पीडित तरुणीने मानपाडा पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास अधिकारी मनीषा वरपे यांच्याकडून तपास काढून घेऊन तो दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची मागणी पीडितेने आपल्या कुटुंबियांसह अप्पर पोलीस आयुक्त आणि DCPंकडे पत्राद्वारे केली आहे. तपास अधिकारी मनीषा वरपे या राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आणि आरोपीला अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
आम्ही जे केस त्यांच्या हातात दिली ते व्यवस्थित आरोपीबद्दल विचार मांडत नाहीये आणि आरोपीला त्याचा फायदा होतोय की बाबा त्याच्यावर कोणताही दबाव नाहीये म्हणून तो जास्त फायदा घेतोय. आमची अशी अट आहे की आमची जी केस आहे ती चांगल्या कोणत्या तरी ह्याच्याकडे द्यावी, की आम्हाला न्याय भेटला पाहिजे असं. आज दुपारच्या टायमाला त्या मॅडम आल्या होत्या. त्या आम्हाला बोलत होत्या की 99% जो आरोपी आहे तो बाहेर आल्यावर तुम्हाला काही सुद्धा त्रास देणार नाही. अशी कोण गॅरंटी घेऊ शकतं का तो काही आम्हाला त्रास देणार नाही वगैरे. ते आम्हाला लेखी लिहून द्या तुम्ही असं. शिक्षा देण्याच्या अगोदर तुम्हाला ते सांगतात का की असं होईल म्हणून? कोणत्या मॅडम आलेल्या आणि काय? त्या मॅडमचं नाव मनीषा उर्फे काहीतरी आहे मॅडमचं नाव. त्यांच्याकडे आमची जी केस आहे ते त्या मॅडम कोण पोलीस अधिकारी? पोलीस अधिकारी. तर काय मागणी तुझी काय व्हायला? आमची अशी मागणी आहे की त्याला कडीत कडी सजा झाली पाहिजे, की ज्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. आमची केस अशा चांगल्या कोणत्या तरी. वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी तेंडोली रस्ता खड्डेमय. नागरिकांचे हाल, प्रशासनाचं होतंय दुर्लक्ष. कुडाळ आणि वेंगुर्ला तालुके जोडणारा वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी तेंडोली हा 6 किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णतः खड्डेमय आणि चिखलमय बनला आहे. त्यामुळे ये-जा करणारे नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते आहे. या रस्त्याची डागडुजी आणि डांबरीकरणाबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदनं दिली आहेत, मात्र आजपर्यंत या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन उदासीन असल्याचं पाहायला मिळत आहे. वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी हा 6 किलोमीटर अंतराचा रस्ता 18 वर्षांपूर्वी बनवण्यात आला, मात्र त्यानंतर या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाने ढुंकूनही बघितले नाही आणि त्यामुळे हा रस्ता खड्डेमय चिखलमय बनलेला आहे. या रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून डबकी बनलेली आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते आहे. तर आदोसेवाडी येथील विद्यार्थी वर्गाची वेतोरे हायस्कूलमध्ये जाताना मोठी दमछाक होते आहे आणि त्यामुळे गणपती सणापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच नागरिकांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानांवर बहिष्कार टाकण्यात येईल असे स्पष्ट केलं आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सहकार मंत्री नामदार पाटील यांनी घेतले श्रींच्या समाधीचे दर्शन. राज्याचे सहकार मंत्री आज बुलढाणा शहराच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखांचे ते उद्घाटन करणार आहेत. तत्पूर्वी सकाळीच त्यांनी शेगाव येथे जाऊन संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्रींच्या मंदिरात पोहोचल्यानंतर नामदार पाटील यांचे संस्थांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले. आज दिवसभर बाळासाहेब पाटील खामगाव तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी करणार आहेत.
या पावसाळ्यात बिंदुसरा धरण सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यात तरुणांचे अनाठायी धाडस. बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण यावर्षी सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. धरण क्षेत्रासह पाटोदा परिसरात झालेल्या पावसाने बिंदुसरा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. मागील 20 दिवसात पावसाचा खंड पडला आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. मात्र सलग 2 दिवस सुरू असलेल्या पावसाने धरण ओसंडून वाहत आहे. तर दुसरीकडे सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याखाली तरुणांचे अनाठायी धाडस दिसून येत आहे. 2 दिवस सुट्टीचे असल्याने धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होते आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक वाटतं आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. मंत्री पंकजा मुंडेंच्या दीर्घ आयुष्यासाठी 11,000 अथर्व शीर्ष आवर्तन. नेत्यांचा वाढदिवस म्हटलं तर कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी, उत्साह हमखास पाहायला मिळतो. मात्र बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पदाधिकारी संगीता धसे यांनी 11,000 अथर्व शीर्ष आवर्तनाचा धार्मिक कार्यक्रम राबवला आहे. पहाटेपासून 21 पुजाऱ्यांच्या हस्ते अथर्व शीर्षाला सुरुवात झाली. बीडमधील सर्वेश्वर गणपती मंदिरात पंकजा मुंडेंच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून बीडवरील संकट दूर व्हावे असे साकडे देखील सांगण्यात आले आहे. पुनियाहम भवन्तो ब्रुवन्तः असुपुनियाहम असुपुनियाहम असुपुनियाहम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या नेत्यासाठी सातत्याने हा बीड जिल्हा काम करतोय, किंवा आम्ही हे सर्व माझ्यासोबत माझे सगळे भाऊ आणि माझ्या बहिणी आहेत, आम्ही एकंदरीत पंकजाताईंच्या सानिध्यामध्ये गेले 20 वर्षापासून कार्यरत आहोत. मग या नेत्यांनी अतिशय संघर्षमय त्यांचं आयुष्य आहे. आतापर्यंत त्यांच्या संघर्ष यात्रेतनं त्यांचा राजकीय प्रवास चालू झालेला आहे आणि त्यांच्या या राजकीय प्रवासाला दीर्घायुष्य लाभावं, त्यांना यश, सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आरोग्य हे सगळं लाभावं, यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून आज हा या ठिकाणी 11,000 अथर्व शिष्याचा हा कार्यक्रम इथं राबवतो आहोत. आणि त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की माझ्या नेत्याला हे आयुष्य आणि हे यश कायमस्वरूपी त्यांच्या जवळ राहावं, हाच त्याचा मागचा उद्देश आहे.